नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सस्नेह जय महाराष्ट्र. रिसेंटली बजेट झालेला आहे. ते बजेट आपण बघितलेलं आहे डीप मध्ये. आता त्या झालेल्या बजेटमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरला जे जे प्रावधान केलेलं आहे, ज्या ज्या गोष्टी ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थोडक्यात आपण ॲग्रिकल्चर बजेट बघणार आहोत. ठीक आहे. आणि आपला फोकस असणार आहे की येणारे ज्या एक्झाम एसबीआय क्लर्क असेल, एसबीआय पीओ, त्यासोबत आयबीपीएस एएफओ म्हणजे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचे जे काही इंटरव्ह्यू आहेत, आयडीबीआय डबलएओचे जे इंटरव्ह्यू आहेत, आयडीबीआय जाम असेल किंवा आयबीपीएस पीओ असेल, ह्या सर्व इंटरव्ह्यूच्या प्रॉस्पेक्टिव्हनी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे, शेवटपर्यंत बघा. आणि हे लेक्चर मी आणि सतीश जगताप सर आहेत, ते दोघं आम्ही कव्हर करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग बघा, आता लेक्चर स्टार्ट करण्याच्या पूर्वी एसबीआय क्लरिकल साठी आपण आणि पीओ साठी आपण एक टेस्ट सिरीज आणलेली आहे. त्या टेस्ट सिरीजची प्राइस फक्त आणि फक्त 200 रुपये आहे. तुम्ही ती परचेस करू शकता. सो बघा, आता निर्मला सीतारामन आपले फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांनी बजेट प्रेझेंट केलं. आता बजेट प्रेझेंट केलं त्यावेळेस त्या काय म्हणल्या, आता आपल्या देशाच्या विकासाचे टोटल 4 इंजिन आहेत ते म्हटल्या. ते 4 इंजिन कुठले कुठले आहेत, तर पहिलं आहे ॲग्रिकल्चर, दुसरं एमएसएमई, तिसरं इन्व्हेस्टमेंट आणि चौथं एक्सपोर्ट. देशाच्या विकासाचे हे 4 इंजिन आहेत. आणि त्या काय म्हणाल्या, तर आपल्याला देशाचा विकास करायचा आहे, देशाची डेव्हलपमेंट करायची, तर ह्या 4 सेक्टरचा विकास, 4 सेक्टरची डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे, असं कोण म्हटलं रे, निर्मला सीतारामन म्हटल्या. मग आता ह्या 4 सेक्टरचा विकास करायचा आहे, त्यासाठी त्यांनी बजेटमध्ये स्पेशल प्रावधान केलेले आहे त्या 4 सेक्टरसाठी. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी ज्या ज्या गोष्टी निर्मला सीतारामन यांनी अलॉट केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, त्याचं आपण बघणार आहे. तर त्यातलं बघा, आता टोटल जर बघायला गेलं आपण ॲग्रिकल्चर आणि ॲग्री अलाइड ॲक्टिव्हिटीसाठी टोटल बजेट अलोकेशन किती केलेलं आहे रे, तर ते केलेलं आहे 1,71,437 करोड रुपये. टोटल ॲग्रिकल्चर अँड ॲग्रिकल्चर अलाइड ॲक्टिव्हिटीला अलोकेशन बघितलं तर 1,71,437 करोड केलेलं आहे. आणि फक्त ॲग्रिकल्चर सेक्टरला आपण बजेट अलोकेशन बघितलं तर म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कॉर्पोरेशन अँड फार्मर वेलफेअरला किती रुपये दिलेले आहेत रे, तर ते दिलेले आहेत 1.37 लाख करोड रुपये दिलेले आहेत. किती? 1.37 लाख करोड रुपये हे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कॉर्पोरेशन अँड फार्मर वेलफेअरला दिलेले आहेत. आता त्याचं पण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे म्हणजे काय रे, आता हे 1.37 लाख करोड आहे का, जे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कॉर्पोरेशन अँड फार्मर वेलफेअरचे जे 2 डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंटमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे, जे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर आहे का, त्याला टोटल किती रुपये दिलेले आहेत, 1.27 लाख करोड रुपये दिलेले आहेत. किती रे, 1.27 लाख करोड. आणि जे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, रिसर्च अँड एज्युकेशन आहे का, त्याला टोटल किती रुपये दिलेले आहेत, त्याला टोटल दिलेले आहेत 10,000 करोड रुपये दिलेले आहेत. किती रे, 10,000 करोड रुपये. लक्षात असू द्या. समजतं तुम्हाला टोटल किती दिलेले आहेत मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कॉर्पोरेशन, फार्मर वेलफेअरला 1.37 लाख करोड. मग आता जे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कॉर्पोरेशन अँड फार्मर वेलफेअर आहे, त्याच्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये 1.37 लाख करोड कसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, तर जे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर आहे त्याला 1.27 लाख करोड दिलेले आहेत. आणि डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, रिसर्च अँड एज्युकेशन आहे त्याला 10,000 कोटी दिलेले आहेत. टोटल ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीला आपण बजेट अलोकेशन बघितलं तर ते किती आहे, 1,71,437 करोड रुपये आहे. समजते. आणि आपलं जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे ना, ते जीडीपी मध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करते रे, तर ते जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्यूट करते, लक्षात ठेवा, 18.2%. म्हणजे टोटल जीडीपीच्या 18.2% हे आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टर कॉन्ट्रीब्यूट करतंय. 18.2%. हे जे सर्व आकडे आहेत ना, ते तुम्हाला येणारी मेन्स एक्झाम असेल, इंटरव्ह्यू असेल, सर्वांसाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. इंटरव्ह्यू वगैरे सर्वांसाठी. सो हे आकडे तुमचे तोंड पाठ पाहिजे. ठीक आहे, सर्वच्या सर्व. बाकी सगळे आता मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर कोण आहेत आपले, तर ते आहेत शिवराज सिंग चौहान आहेत. कोण आहेत? शिवराज सिंग चौहान. त्यांच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे, येते ध्यानात. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जे आपण बजेटचं लेक्चर घेतलेलं आहे, ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या. पिन कमेंटमध्ये ते मी त्याची लिंक देईलच तुम्हाला. त्याच्यामध्ये बाकी सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. समजतंय. आता इथून पुढचा पार्ट बघा. जसं की आता कुठल्या कुठल्या स्कीम आणलेल्या आहेत गव्हर्नमेंटने किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी खास करून काय काय केलेलं आहे, हा सर्व पार्ट इथून पुढचा तुमचा कोण कव्हर करतील, तर ते सतीश जगताप सर कव्हर करतील. ठीक आहे. चला तर मग त्यांच्याकडे ट्रान्सफर करूया, सूत्र त्यांच्या हातात देऊया आता. सतीश सर.
आतिश सरांनी तुम्हाला इनिशियल जे आहे ते इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे की आपण जे या लेक्चरमध्ये जे आहे ते आज ॲग्रिकल्चर बद्दल बघणार आहोत की ॲग्रिकल्चर बजेट किंवा या बजेटमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये काय काय दिलं गेलेलं आहे आणि कुठल्या प्रकारे आपल्याला ते मुद्दे जे आहेत ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचे तर याच्यावरती आपण हे बघणार आहोत. तर बघा, सर्वात पहिले आहे PM धन धान्य कृषी योजना. याच्यामध्ये सांगितलं काय की जे की ॲग्री डिस्ट्रिक्ट्स आहेत, जवळपास 100 ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट्स आहेत. तर याच्यामध्ये ज्यांची लो प्रोडक्टिव्हिटी असेल किंवा मॉडरेट क्रॉपिंग इंटेन्सिटी असेल किंवा ज्यांचं बिलो ॲव्हरेज क्रेडिट पॅरामीटर्स आहेत, तर अशा डिस्ट्रिक्टला आपण साईडला काढून त्याच्यावरती चांगल्या प्रकारे काय अजून मेहनत घेऊन आपण त्याच्या थ्रू कशा प्रकारे आपण सिरियल्सची किंवा जे की धनधान्य आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी कशा प्रकारे वाढवणार आहेत, तर त्यासाठीची योजना आहे. याच्यामध्ये सांगितलं काय अजून की ॲग्री प्रोडक्टिव्हिटी एन्हान्समेंट, नंतर क्रॉप्स डायव्हर्सिफिकेशन, पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज ॲट पंचायत आणि ब्लॉक लेवल, पंचायत लेवल, ब्लॉक लेवलवरती का, पंचायत लेवलवरती का, तर हे समोर गेल्यानंतर आपण बघणारच आहोत. इरिगेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि फॅसिलिटेट अवेलेबिलिटी ऑफ शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म क्रेडिट. सर हे इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाईल का, तर 100% या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाऊ शकतात. समोर जाऊया. सर्वात पहिले आत्मनिर्भरता इन पल्सेस. सर आत्मनिर्भरता म्हणजे सेल्फ सफिशियन्सी पल्सेस मध्ये का? बघा, पल्सेसचं जे प्रोडक्शन आहे ते भारत तर घेतच आहे, परंतु आपलं जे डेली कन्झम्पशन आहे आणि कन्झम्पशन सोबतच आपलं जे प्रोडक्शन आहे हे कुठेतरी मिसमॅच होतंय. त्याच्यामुळे जे आपल्याला पल्सेस आहेत किंवा ज्या डाळी ज्या आहेत तर ते बाहेरून आयात करावं लागतात, म्हणजे इम्पोर्ट करावं लागतात. पण या ठिकाणी जर कधी आपण पल्सेसचं सर्वात जास्त मार्केट जर कधी बघितलं तर इंडियामध्ये आहे. कन्झम्पशन असो किंवा त्या ठिकाणी आपण एक्सपोर्ट सुद्धा असो, तर या गोष्टीमध्ये इंडिया आपल्याला पहिल्या नंबरवरती दिसून येतो. मुद्दा या ठिकाणी आहे की आपण जेवढं कन्झ्युम करतोय सोबत सोबत आपल्याला इम्पोर्ट पण तेवढं करावं लागतंय. कारण आपली जी की कन्झम्पशन हॅबिट आहे डाळींची, तर ती आपण स्वतः पूर्ण करू शकत नाहीये. तर त्यासाठी काय केलेलं आहे, आत्मनिर्भरता इन पल्सेस हे एक मिशन सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणते महत्वाची जी पिकं आहेत तर ते आहेत. तर त्याच्यामध्ये आहे अरहर म्हणजे काय बनवतो तुमची तूर, अरहर म्हणजे काय तूर. नंतर मसूरलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, लेंटिल असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, लेंटिल. आता सायंटिफिक नेम इन केस हे फक्त कुठे विचारलं जाऊ शकतो, मला AFOच्या मेन्सला किंवा त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. हे PO वगैरे त्या ठिकाणी काही विचारणार नाही, परंतु लेन्स कुलिनारिस याचं काय सायंटिफिक नेम आहे. तर तुरीचं काय आहे, तर तुरीचं असतं पिजन पी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये याचं कॉमन नेम आहे पिजन पी. नंतर उडीद विग्ना मुंगो आणि तुमचं पिजन पी जे असतं कजान. याच्या 2 व्हरायटी असतात, एवढं डिटेलमध्ये जाण्याचं काम नाही. तर आपल्याला आत्मनिर्भरता करायची आहे कशामध्ये, पल्सेसमध्ये. तर हे 3 जे आहेत महत्वाचे क्रॉप, तर 3 क्रॉप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे गेल्यानंतर बघा, पुढे आहे कॉम्प्रहेन्सिव्ह प्रोग्राम फॉर व्हेजिटेबल अँड फ्रुट्स. म्हणजे व्हेजिटेबल आणि फ्रुट्स हे जे काही आहेत तर हे चांगल्या प्रकारे ग्रो करण्यासाठी याच्यामध्ये भारताचा जो की आता रँक आहे सद्यस्थितीत चायना 1 नंबरला आहे. कुठले पण फ्रुट्स वगैरे जर कधी आपण बघितलं तर भारताला त्याच्यामध्ये समोर आणण्यासाठी तर या ठिकाणी हा जो की प्रोग्राम आहे हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं काय, टू एनकरेज द फॉर्मेशन ऑफ मोर FPOs. पहिले टार्गेट होतं 10,000 FPO जे आहेत, 10,000 FPO जे आहेत तर ते सुरू करायचे होते, परंतु अजून आता त्याच्यामध्ये ॲडिशनल FPO जे आहेत तर ते सुरू करायचे आहेत आणि कोऑपरेटिव्ह त्यांना एस्टॅब्लिश करायचे आहेत. FPO म्हणजे काय, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. FPO काय असतं, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. तर हे FPO जे आहे हे एस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी कोण सपोर्ट करते, तर SFAC स्मॉल फार्मर ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम जे आहे हे FPO ला प्रमोट करत असतं. तर अजून FPO बद्दल काय सांगू शकता, तर FPO ला नाबार्ड पण असिस्टंट देत असतं. कोण देत असतं, नाबार्ड. सर नाबार्ड काय आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, तर नाबार्डचं फुल फॉर्म आहे. सर नाबार्डची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली, 1982 झाली. कधी झाली, 1982. सर डेट काय आहे, तर 12 जुलै. डेट काय, 12 जुलै. तर हा एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता, जो की बजेटमध्ये एक हायलाइटचा पॉईंट होता. पुढे गेल्यानंतर बघा, नॅशनल मिशन फॉर हाय इल्डिंग सीड्स. सर हाय इल्डिंग सीड का, बघा जनरली स्टार्टिंगला जर कधी आपण बघितलं की प्रोडक्टिव्हिटी जी आहे म्हणजे एकर पर क्विंटल जे इल्ड होतं आपलं तर ते चांगल्या प्रकारे होतं, परंतु रिसेंटली जर बघितलं गेलं तर सॉइलची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, सॉइलची प्रोडक्टिव्हिटी तर ती कमी झालेली आहे.
प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे जे इल्ड आहे ते इल्ड पण ड्रास्टिकली कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, हाय इल्डिंग व्हरायटीच्या ज्या की सीड्स आहेत तर त्या सीड्स आपल्याला यूज करायचे टू बूस्ट द डेव्हलपमेंट ऑफ हाय इल्डिंग क्लायमेट रिसायलंट व्हरायटीज. क्लायमेट रिसायलंट म्हणजे काय, पर्टिक्युलर एरियामध्ये, आता समजून घ्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणती पिकं घेतली जातात, सोयाबीन घेतल्या जाते, तूर, मूग, उडीद, हरभरा, गहू हे चांगल्या प्रकारे पिकं घेतल्या जातात. सर मग वेस्ट बेंगॉल आणि त्या साईडला राईस घेतला जातो. मग तिकडे ज्या व्हरायटी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात किंवा ज्याप्रमाणे त्यांचं उत्पादन होतं त्याच प्रकारचं उत्पादन जे आहे ते महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे. तर यासाठी हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. सॉरी, पुढे बघा, हार्नेसिंग ऑफ फिशरीज. अतिशय बूमिंग सेक्टर आहे फिशरी, ज्यासाठी केसीसी थ्रू पण लोन दिलं जातं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे केसीसी थ्रू जी लोनची लिमिट होती ती 3 लाखावरून 5 लाख केलेली आहे. 3 लाखावरून किती केलेली आहे, 5 लाख. तरी 5 लाख लिमिट कशी केली आहे, काय केली याच्याबद्दल सांगणार का? या 5 लाख लिमिट कशी आहे, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला इंटरेस्ट सबवेन्शन किती रुपयापर्यंत भेटेल, तर ते 5 लाख रुपयापर्यंत भेटेल. कितीपर्यंत भेटेल, 5 लाख रुपयापर्यंत. या 3 लाखावरून किती केल्याची लिमिट, 5 लाख केली. सर कोलॅटरल फ्री लोन बद्दल सांगणार का? ऐका, कोलॅटरल फ्री लोन जे होतं अगोदर ते 1.6 लाख होतं आणि याची जी वाढीव लिमिट होती ती किती केलेली आहे, 2 लाख केलेली आहे. किती केलेली आहे, 2 लाख. तरी 2 लाख केली तर शेतकऱ्याला फायदा होईल का, तर 100% फायदा होईल. नंतर जे अलाइड सेक्टर आहेत, अलाइड म्हणजे काय रे बाबांनो, तुमचं फिशरी झालं, तुमचं ॲनिमल हस्बंड्री झालं, तुमचं डेअरी झालं, यासाठी जर कधी लोन पाहिजे असेल केसीसी थ्रू तर त्याची लिमिट किती आहे, त्याची पण लिमिट किती आहे, 2 लाख आहे. त्याची पण लिमिट किती आहे, 2 लाख. सर कोलॅटरल फ्री लोन काय असतं, आम्हाला कळलं नाही, सांगा. कोलॅटरल फ्री लोन म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याच प्रकारची त्याला काय म्हणता येईल, डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज द्यायचं काम पडत नाही, कुठल्या प्रकारचा ऐवज जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची गरज पडत नाही, त्याला म्हणतात कोलॅटरल फ्री लोन. सांगितलं काय काय आहे, स्पेशल फोकस ऑन अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप आयलंड. म्हणजे या बाजूचा जो की समुद्र किनारा आहे तर त्या ठिकाणी फिशरीचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करण्याचं या ठिकाणी यांचं काय एक उद्देश आहे. पुढे बघा, नंतर मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. कॉटन, आता एक प्रश्न जो आहे समजून घ्या, इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळेस विचारला जातो, ज्यांच्याकडे कॉटन हा डॉमिनंट क्रॉप आहे तर त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला एक प्रश्न विचारला जातो की कॉटनचं जे की प्रोडक्शन आहे किंवा कॉटन सिटी जे आहे महाराष्ट्रामध्ये जर कधी विचार केला तर कॉटन सिटी यवतमाळला काय म्हटलं जातं, कॉटन सिटी असं म्हटलं जातं. परंतु जे कॉटनचं प्रोडक्शन आहे आता यवतमाळमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये, म्हणजे जास्त पण म्हणता येणार नाही पण काही प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. आणि जळगाव जे आहे हे जळगाव नवीन पद्धतीनं किंवा चांगल्या प्रकारे कॉटनची प्रोडक्टिव्हिटी वाढवून एक वरती येण्याचा प्रयत्न करत आहे. सर एक मग यासाठी मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी हे सुरू केलेलं आहे. आता कॉटनची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी झालेली आहे. कॉटन बाहेरच्या देशामध्ये आपण जे एक्सपोर्ट करतो तर ते एका नावानं ओळखलं जाणार आहे, त्याला म्हटलं तर कस्तुरी कॉटन. काय म्हटलं जाईल त्याला, कस्तुरी कॉटन. एक ब्रँड नेम आहे तर कस्तुरी कॉटन नावानं हे आपल्याला ओळखलं जातं. सर कॉटन आहे ते मॅक्सिमम कुठे एक्सपोर्ट केलं जातं, इमॅजिन करा, डोळ्यापुढे आणा, व्हाईट कपडे कोणते लोक घालतात, इस्रायल. कुठले, इस्रायलचे. तर त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कॉटन जे आहे ते एक्सपोर्ट केलं जातं. सांगितलं काय, इम्प्रूव्हमेंट इन द प्रोडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी अँड प्रमोट एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन व्हेरायटी. लॉंग स्टेपल, मीडियम स्टेपल आणि एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटनचे जे व्हेरायटीज आहेत तर त्यांना काय करायचं, प्रमोट करायचंय. सर लॉंग स्टेपल किंवा एक्स्ट्रा लॉंग स्टेपलची एखादी व्हेरायटी तुम्हाला सांगता येईल का? लक्ष द्या, MCU5 नावाची जी व्हेरायटी आहे, MCU5 ही एक व्हेरायटी आहे. हिला सुविन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सुविन. हिलाच काय म्हटलं जातं, सुविन. तर अशा प्रकारच्या व्हेरायटी ज्या आहेत तर त्यांचे काय प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचं याच्यामध्ये काय एक उद्देश आहे. पुढे नंतर बघा, किसान क्रेडिट कार्ड लोन याची जी लिमिट आहे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, याची जी लिमिट आहे ती 3 लाखावरून किती वाढवलेली आहे, 5 लाखापर्यंत वाढवलेली आहे. आता बऱ्याच वेळेस मुलांना कन्फ्युजन होतं, हे कन्फ्युजन आपण या ठिकाणी लगेच दूर करणार आहोत. बघा, KCC किसान क्रेडिट कार्ड एस्टॅब्लिशमेंट कधी झालेली आहे, 1998 ला. कधी सुरू झालं, 1998 ला. आता मेन मुद्दा काय, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम, हीच पोरांना कळत नाही. नंतर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमच्या नंतर मिस पण म्हटलं जातं कधी कधी, मिस, मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. काय म्हटलं जातं, मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. सर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम काय, लक्ष द्या, मी एक कस्टमर आहे, मी एक शेतकरी आहे आणि मी बँकमध्ये गेलो, मला काय पाहिजे, लोन पाहिजे. मला काय पाहिजे, लोन. आता लोन मला कुठल्या पण बँकेमध्ये एक साधारण पकडू आपण की 9% इंटरेस्ट रेटनं मला लोन भेटतंय.
मग या ठिकाणी आरबीआय आणि गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की 2% इंटरेस्ट सबवेन्शन दिलेलं आहे, म्हणजे 2% इंटरेस्टची सूट दिलेली आहे पहिलेपासूनच. काय दिलेली आहे? सूट. हे ऍक्च्युअल इंटरेस्ट सबवेन्शन आहे. काय? ऍक्च्युअल इंटरेस्ट सबवेन्शन. पुढे नंतर काय, आता एवढी मला सूट दिली बँकेनं, तरी पण मी काय करत होतो, ते लोनचं रिपेमेंट करत नव्हतो. काय करत नव्हतो? लोनचं रिपेमेंट. मग परत यांनी काय शक्कल लढवली की आता जे फार्मर आहेत जे टाइमली रिपेमेंट करतात, म्हणजे वेळेवर त्यांच्या कर्जाची परतफेड करतात, तर अशा शेतकऱ्यांना त्यांनी 3% परत इंटरेस्ट सबवेन्शन दिलं. किती दिलं? 3% इंटरेस्ट सबवेन्शन. म्हणजे जो इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट आहे 3 आणि 2 5, 4तून 5 9तून 5 गेले तर इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट किती राहणार तुमचा? 4%. म्हणजे शेतकऱ्यांना इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमचा लाभ घेतला, टाइमली रिपेमेंट केलं आणि त्या ठिकाणी त्याला किती पर्सेंट इंटरेस्ट द्यावा लागला? तर 4%चा इंटरेस्ट रेट द्यावा लागला. तर अशा प्रकारे हे किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते किसान क्रेडिट कार्ड बद्दल आपण या ठिकाणी गोष्टी समजू शकतो. पुढे पुढचा जो मुद्दा आहे, आत्मनिर्भरता इन युरिया प्रोडक्शन. सद्यस्थितीत युरियावरती सबसिडी किती चालू आहे? 242 रुपये. 242 रुपये युरियावरती सबसिडी चालू आहे. तर आत्मनिर्भरता आपल्याला या ठिकाणी करायची आहे युरियाच्या प्रोडक्शन मध्ये. युरियाला आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं काही प्रमाणामध्ये. तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास बघा, अ प्लांट विथ अॅन्युअल कॅपॅसिटी 12.7 लाख मेट्रिक टन्स विल बी सेटअप इन द नामरूप आसाम. तर आसाममध्ये हे जो प्रोजेक्ट आहे किंवा प्लांट आहे हा सुरू करणार आहे. पुढे बघा, तर हे या ठिकाणी या ज्या एवढ्या न्यूज होता, एवढ्या न्यूज आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही अवश्य विचारू शकता, त्याचा तुम्हाला 100% रिप्लाय दिला जाईल. आणि आतिश सरांची जी की बॅच आहे ही बॅच पण तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. SBI क्लर्क असो किंवा SBI PO असो, तर या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरेल तुमच्यासाठी. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर इन्फॉर्मेशन थोडीशी क्वालिटी वाटली असेल तर नक्की तुम्ही या लेक्चरला लाईक करू शकता. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.